प्रतिशोध अ रिव्हेंज लव्ह स्टोरी भाग 26. मागील भागात काय म्हणाली आजी? युवी आरशासमोर जाऊन उभा राहिला. काही नाही, त्यांना आपल्याबद्दल थोडी शंका येत होती. स्पर्श इकडे तिकडे बघत म्हणाली, पण डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याच्याचकडे बघत सुद्धा होती. मी म्हणलं होतं ना, आजी खूप स्मार्ट आहे. सकाळी सकाळी आवाज देण्यामागे असंच काहीतरी कारण असणार. माहीत होतं मला, युवी केस पुसत म्हणाला. आता पुढे. युवी ड्रेसिंग टेबलच्या आरशात पाहून केस पुसत होता. स्पर्श त्याच्याकडे चोरून बघते हे त्याच्या ध्यानात आलं आणि तो गालात हसला. त्याने परतून तिच्याकडे पाहिलं आणि स्पर्शने लगेच दुसरीकडे नजर फिरवली. तो तिच्याकडे आला. त्याला आपल्याकडे येताना पाहून तिची पुन्हा धडधड वाढली. तो तिच्याकडे बघत होता. तीही त्याच्याकडे पाहत आता अस्वस्थ होत होती. त्याने त्याच्या गळ्यातील टॉवेल तिच्या कमरेमधून टाकत तिला हळूच जवळ ओढलं. तिने त्याच्या छातीवर लगेच हात टेकवले आणि तो गालात हसला. ती पापण्यांची उकडझाप करून त्याच्याकडे बघत होती. आय एम ऑल युअर्स. मला पाहण्यासाठी तुला असं चोरट्या नजरेने पाहायची अजिबात गरज नाही. यू आर माय वाईफ. तू मला हवं तेव्हा हव्या त्या रूपात पाहू शकतेस. युवी तिच्या कानाशी झुकत एकदम सडेक्टिव्ह व्हॉईसमध्ये म्हणाला. तिच्या अंगावर काटा येत तिच्या अंगावरील छोटे छोटे लहू एकदम ताट झाले. त्याने हळूच तिच्या मानेवरून बोट फिरवलं आणि तिच्या पोटात गोळा आला. तिने त्याला पटकन दूर लोटून दिलं आणि बाथरूममध्ये धूम टोकली. तो जोरजोरात हसायला लागला. त्याने बाथरूमचं दार बंद केलं आणि त्याला टेकून उभी राहिली. त्याने केसातून हात फिरवला आणि ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. स्पर्श. ती किती वेळची झालं बाहेर येत नाही म्हणून युवीने बाहेरून हळूच पण तितक्याच रोमॅन्टिक आवाजात तिला आवाज दिला. तिचं काळीज अजूनही धडधडत होतं. त्याचं ते तिला स्पर्श म्हणणं तिच्या श्वास वाढवून गेलं. तिने लगेच छातीवर हात ठेवून श्वास नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला. स्पर्श. दादा वहिनीकडे जायचं आहे ना? मग लवकर तयार हो. ऑफिसला जाताना मी सोडेन. युवी हसत म्हणाला आणि बाहेर निघून गेला. तो जाताच स्पर्शने हळूच थोडंसं दार उघडून बघितलं. तो रूममध्ये नव्हता आणि तिने सुटकेचा निश्वास टाकला. कपडे घेऊन मग तीही बाथरूममध्ये गेली. सगळे डायनिंग टेबलवर जमले होते. काय रे, सुनबाई कुठे आहे? आजी म्हणाली. येते, तयार होते. युवी म्हणाला. युवी, सुनबाईला एक फोन घेऊन द्या. प्रतापराव त्याला म्हणाले. येस डॅड, मी पीटरला सांगितलं आहे. तितक्यात स्पर्श हळूहळू पायऱ्या उतरत खाली आली. गुड मॉर्निंग बाबा. स्पर्श प्रताप यांच्या पाया पडून अदबीने म्हणाली. गुड मॉर्निंग, सुखी रहा. प्रताप तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला आशीर्वाद देत म्हणाले. गुड मॉर्निंग आत्या. गुड मॉर्निंग आजी. स्पर्शने त्या दोघींनाही वाकून नमस्कार केला. सुखी रहा. आम्हाला लवकरच एक नात आणि एक नातू द्या. आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत डोळे मिचकत म्हणाली आणि युवीला हे ऐकून खाता खाता जोराचा ठसका लागला. अरे हळू. आत्या त्याच्या पाठीवर काळजीने थोपटत म्हणाली. सुनबाई बस, नाश्ता कर. माहेरी जायचं आहे ना? आजी गालात हसत स्पर्शला म्हणाली. हो. स्पर्श सगळ्यांकडे पाहून हसून म्हणाली आणि चेअरवर बसली. त्यानंतर दोघेही नाश्ता करून सगळ्यांचा निरोप घेऊन मॅन्शन बाहेर आले. भैयासाहेब. रघु त्यांच्या जवळ आला. गुड मॉर्निंग वहिनीसाहेब. रघु स्पर्शला म्हणाला. गुड मॉर्निंग. स्पर्शसुद्धा त्याला स्माईल करत म्हणाली. भैयासाहेब, पीटरने पाठवलं आहे. रघुने एक बॉक्स युवीला दिला. युवीने रघुला गुड नजरेने पाहिलं. त्याने नजरेनेच काळजी करू नका, सगळं ठीक आहे असं सांगितलं. रघु, तू दुसऱ्या गाडीने ये, मी जरा माझ्या सासूरवाडीला भेट देऊन येतो. युवी स्पर्शकडे बघत म्हणाला. बरं बरं, चांगलं खाऊन पिऊन या. रघु हसत म्हणाला आणि तिथून निघून गेला. निघूया. युवीने स्पर्शकडे पाहिलं आणि समोरचा दरवाजा उघडला. स्पर्श नाक मुरडत आत बसली. युवीला तिचं हसूच आलं. दार बंद करून तोही मग दुसऱ्या साईडने आत बसला आणि गाडी स्टार्ट करून निघाले. स्पर्श हाताची घडी घालून बाहेर बघत बसली होती आणि युवी गाडी चालवत मध्ये मध्ये तिच्याकडे बघत होता. मग युवीने एक सॉन्ग प्ले केलं. त्यासोबत तोही मुद्दाम तिच्याकडे बघून गुणगुणत होता. तिने रागात ते सॉन्ग बंद केलं. त्याने परत सुरू केलं. तिने परत बंद केलं आणि त्याने परत सुरू केलं. असं 2-3 वेळा झालं. चौथ्या वेळी मात्र ती सॉन्ग बंद करणार तेव्हा त्याने लगेच तिचा हात गच्च पकडला. तिने त्याच्याकडे रागात पाहिलं, पण तो निर्लज्ज पुढे बघून एकाच हाताने स्टेअरिंग पकडून गाडी चालवत होता. युवराज, माझा हात सोडा. स्पर्श म्हणाली आणि त्याने मानेने नाही म्हणलं. सोडा म्हणते ना? स्पर्श म्हणाली. नो. युवी पुन्हा म्हणाला. मग ती तशीच तोंड फुगून समोर पाहत होती. युवी गालात हसला आणि गिअरवर तिचा हात ठेवला. तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. त्याने तिच्या हातावर त्याचा हात ठेवून गिअर बदलला आणि गाडी देशमुख बंगल्याच्या आत घेतली. आलं तुझं माहेर. ती अजूनही त्याच्याकडेच पाहत होती. तेव्हा युवी हसून म्हणाला. तिने भानावर येत बाहेर पाहिलं तर समोर तिचं घर होतं. आलो आपण. स्पर्श खुश होत म्हणाली.
युवी म्हणाला. तिने उतरण्यासाठी गडबडीने दार उघडलं की युवीने लगेच तिला परत जवळ ओढलं. थांब, युवी म्हणाला. कशाला? स्पर्श नाखुशी दाखवत म्हणाली. हे द्यायचं राहिलं ना? युवी तिच्याकडे एक गिफ्ट बॉक्स देत म्हणाला. काय आहे यात? गिफ्ट बघून स्पर्शचे डोळे चमकले. उघडून बघा. युवी तिचा चेहरा पाहून गालात हसत म्हणाला आणि तिने लगेच बॉक्स उघडून बघितला. त्यात ब्रँडेड ॲपलचा लेटेस्ट आयफोन होता. ते बघून स्पर्श खूप खुश झाली. हे माझ्यासाठी? स्पर्श फोन आलटून पालटून बघत त्याच्याकडे बघून अविश्वासाने म्हणाली. हो, तुझ्यासाठी. तुला हवा होता ना? युवी म्हणाला. थँक्यू, यू आर सो स्वीट. स्पर्श बोलण्याच्या ओघात बोलून गेली आणि मग लक्षात येताच तिने दाताखाली जीभ चावली. थँक्यू, युवी तिच्या बोलण्यावर खुश होत म्हणाला. ती नजर चोरत पुन्हा गाडी बाहेर उतरत होती की त्याने पुन्हा तिला थांबवलं. तिने त्याच्याकडे आता अजून काय या आविर्भावात पाहिलं. माझं गिफ्ट? युवी एकदम हळूच तिला म्हणाला. कसलं गिफ्ट? स्पर्श न समजून म्हणाली. सकाळी तू मला किती वेळ चोरून चोरून बघत होतीस. आता पण मी तुला एवढा छान फोन दिला, मग त्यासाठी मलाही काहीतरी मिळायला हवं ना? रिटर्न गिफ्ट? युवी त्याची नजर तिच्या ओठांवर खिळली होती आणि ती त्याच्या मनात नेमकं काय चालू आहे ते समजून गेली. मी अजिबात तुम्हाला किस करणार नाही हं. स्पर्श लगेच घाबरून म्हणाली. प्लीज. तो इनोसेंट फेस करून तिला बघत म्हणाला. नो, नेवर. अँड बाय द वे, हे माझं घर आहे. इथे तुमची मनमानी अजिबात चालणार नाही. अँड फॉर काइंड युअर इन्फॉर्मेशन, मी काही आता परत तुमच्या त्या मॅन्शनमध्ये येणार नाही. बाय. स्पर्श त्याला चिडवत तोऱ्यात म्हणाली. हा जोक होता राईट? युवी हसत म्हणाला. नो, हे सत्य आहे. आता मी स्वतंत्र आहे. माझ्या घरच्यांना मी समजावेन. स्पर्श गाडीतून खाली उतरत पुन्हा केसांना झटके देत म्हणाली. तुला वाटतं तू माझ्या मर्जीशिवाय इथे राहू शकशील? युवी पुन्हा हसत म्हणाला. ऑफकोर्स, हे माझं घर आहे आणि मी इथेच राहणार. तुमची मर्जी असो किंवा नसो. समजलं मिस्टर युवराज जहागीरदार? स्पर्श त्याला वाकडं दाखवत म्हणाली आणि आत निघून गेली. आह, किती अल्लड आहे अजून. वेडी कुठली. बट आय लव्ह धिस. आय लव्ह यू. युवी हसत म्हणाला आणि गाडी बॅग घेऊन निघून गेला. दादा, वहिनी. स्पर्श मोठ्याने आवाज देत बंगल्यामध्ये आली. स्पर्श, तू इथे? आनंदी तिला बघून आश्चर्याने म्हणाली. हो. स्पर्श तिला मिठी मारून म्हणाली. कुणासोबत आलीस? साहिल म्हणाला. युवराज आले होते सोडायला. स्पर्श नाक मुरडत म्हणाली. काय? युवराज आले होते? कुठे आहेत ते? आनंदी गडबडीने इकडे तिकडे बघत म्हणाली. अगं वहिनी, काय चाललंय तुझं? मला सोडून ऑफिसला गेले पण ते. स्पर्श म्हणाली. अगं वेडी आहेस का? अगोदर का नाही सांगितलं तुम्ही येणार ते? पहिल्यांदाच जावाई घरी आले होते, त्यांचं स्वागत पण करता आलं नाही. आनंदी नाराजीच्या सुरात तिला जरा रागवत म्हणाली. स्पर्श तर आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होती. ती आली याचा कुणालाच आनंद झाला नाही. उलट जावई न भेटता गेला म्हणून वाईट वाटत होतं सगळ्यांना. स्पर्श, तू भांडली तर नाहीस ना युवराजशी? आनंदी बारीक डोळे करून पुन्हा तिला म्हणाली. मी कशाला भांडू? त्यांना ऑफिसमध्ये जायचं असेल ना? स्पर्श डोळे गोल फिरवत म्हणाली. काही हरकत नाही, पुन्हा न्यायला येईल तेव्हा पाहुणचार करा. साहिल आनंदीला म्हणाला. दादा, मी आता तिथे परत जाणार नाही. स्पर्श पुन्हा म्हणाली. का? काय झालं? कोणी काही बोललं का तुला? साहिल काळजीने म्हणाला. नाही, मला कुणीही काही बोललं नाही. उलट सगळे खूप प्रेम करतात माझ्यावर. हे बघा, मागितलं ते पण देतात. स्पर्श हातातील फोन दाखवत म्हणाली. मग बाळा, प्रॉब्लेम काय आहे? साहिल प्रेमाने म्हणाला. दादा, मला हे असं लग्न नको होतं ना. माझं प्रेम नाही युवराजवर. स्पर्श डोळ्यात पाणी आणून म्हणाली. मग कुणावर आहे? त्या मूर्ख वीरवर, ज्याने काल तुला हर्ट केलं. आनंदी तिच्या बोलण्यावर चिडून म्हणाली. वहिनी. स्पर्श चमकून तिच्याकडे बघत होती. मला माहीत आहे, काल पार्टीमध्ये तुझ्यात आणि वीरमध्ये किती वाद झाला. मी मध्ये बोलणार होते, पण म्हणलं तुलाही त्याचं वागणं कळू दे. उगाच नाही आम्ही युवराजला स्वीकारलं. आनंदी म्हणाली. हे बघ स्पर्श, आनंदीने मला सगळं सांगितलं आहे आणि आता तर मी आमच्या घेतलेल्या निर्णयावर खुश आहे. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणतात, ते बरोबर आहे बाळा. वीरचा खरा स्वभाव तुझ्यासमोर आला. तुला कळलं असेलच त्याचे विचार किती खालच्या थराचे आहेत. बाळा, युवराजने जरी तुझ्यावर जबरदस्तीने लग्न केलं तरी त्यामागे त्याचं प्रेम आहे. तुझ्यासोबत काही वाईट होऊ नये म्हणून त्याने तुला किडनॅप करून लग्न केलं. त्याच्यावर, त्याच्या प्रेमावर विश्वास ठेव. त्याला समजून घेण्याचा प्रयत्न कर. सगळं आपोआप ठीक होईल. साहिल तिला समजावत म्हणाला. स्पर्श रडत तिच्या रूममध्ये निघून गेली. कसं समजवायचं हिला? आनंदी म्हणाली. होईल सगळं ठीक.
तिला काही दिवस असू दे इथे. राग उतरल्यावर जेव्हा शांत डोक्याने विचार करेल मग आपोआप समजेल तिला. सध्या तिला वीरचं सत्य माहीत नाही म्हणून युवीवर विश्वास बसत नाही आहे. साहिल म्हणाला, आपण सांगूया का तिला सगळं खरं? आनंदी म्हणाली, अजिबात नाही. गीता ठीक होईपर्यंत या गोष्टी कुणालाही कळता कामा नये. स्पर्श किती इनोसेंट आहे माहीत आहे ना तुला. उगाच युवराजचे प्रॉब्लेम वाढतील. साहिल म्हणाला. स्पर्श तिच्या रूममध्ये जाऊन उपडी पडून रडत होती. तिला आता सगळ्यांचाच राग येत होता. तितक्यात तिच्या फोनची बेल वाजली. त्यावर नाव नव्हतं. तिने फोन उचलला. हॅलो. स्पर्श नाकवर ओढत म्हणाली, तू रडतेस? समोरून प्रिया म्हणाली. प्रिया, हा नंबर तुझा आहे? स्पर्श परत फोनमध्ये पाहून म्हणाली, हो. 2 दिवस झालं तुला बोलण्यासाठी फोन ट्राय करत होते. आज लागला. प्रिया म्हणाली, पण त्यावर स्पर्श काहीच बोलली नाही. हॅलो स्पर्शी, तू ठीक तर आहेस ना? प्रिया काळजीने म्हणाली. स्पर्श, काय झालं? कोण काही बोललं का? प्रिया पुन्हा म्हणाली. स्पर्श म्हणाली, मग का नाराज आहेस? प्रिया म्हणाली, सगळे म्हणतात की युवराज खूप चांगले आहेत, त्यांना समजून घे. असं कसं समजून घेऊ? किती वाईट वागले ते माझ्याशी, किती त्रास दिला त्यांनी मला. स्पर्श म्हणाली, त्यामागे त्याचा हेतू चांगला होता. प्रिया म्हणाली, आता तू पण त्याच्याच बाजूने बोल. स्पर्श रागात म्हणाली, मी तुझ्याच बाजूने बोलते मेरी जान. मला सांग, या 4 दिवसात त्यांनी कधी तुझा गैरफायदा घेतला? प्रिया म्हणाली, लग्नाची गोष्ट सोडली तर कधी तुला कशासाठी जबरदस्ती केली? कधी तुझ्याकडे वाईट किंवा वासनेने बघितलं आहे? कोणती गोष्ट तुझ्या मनाविरुद्ध करतो? कोणत्या गोष्टीसाठी कधी नाही म्हणतो? मग मला सांग, तो वाईट कसा? प्रिया तिच्या चक करण्यावर हसून म्हणाली. त्यावर स्पर्श विचारात पडली. एक लग्न सोडलं तर त्याने कधीच तिच्यावर गैरवर्तन केलं नव्हतं. नेहमी तिला प्रेम करायचा, मायेने समजून सांगायचा. जबरदस्ती जवळ आला तरी त्यात वासना नव्हती. हॅलो स्पर्श. प्रिया म्हणाली, हां ऐकते. स्पर्श म्हणाली, मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे, तुझ्या भल्याचं सांगते. थोडा वेळ जाऊ दे, तुला नक्कीच युवराज आवडायला लागेल. आणि ज्याला तू प्रेम म्हणत होतीस ते फक्त आकर्षण होतं हे तुला समजेल. माझा एक वीरपासून लांब राहा. तसंही युवराज त्याला तुझ्याजवळ फडकूही देणार नाही, कारण त्याला माहीत आहे की तो किती नीच माणूस आहे. तुझ्या भल्यासाठी सांगते, नशिबाने तुला असा नवरा मिळाला आहे. त्याने तुझ्याशी जबरदस्ती लग्न केलं. ही एक गोष्ट सोडली तर तो कधीच तुझ्याशी वाईट वागला नाही आहे. विचार कर. प्रिया तिला समजावत म्हणाली. स्पर्शला सगळं समजत होतं पण वळत नव्हतं. पण ते मला खूप त्रास देतात. स्पर्श म्हणाली, काय काय त्रास देतात? प्रिया म्हणाली, जबरदस्ती जवळ घेऊन झोपतात, मिठी मारतात, गालावर किस करतात. माझे हार्टबीट किती वाढतात माहिती आहे तुला? माझं हृदय असं धडधड करतं. स्पर्श नाक मुरडत म्हणाली, अच्छा, अजून काय काय होतं? प्रिया गालात हसत म्हणाली, अजून असे ते जवळ आले की पोटात खूप फुलपाखरे उडतात. असं वाटतं की मी हवेत तरंगत आहे. स्पर्श तिला मनातील सगळं काही सांगत होती. मला सांग, अशी फिलिंग वीरसोबत कधी आली होती का तुला? प्रियाने विचारलं. नाही, उलट मला तो जवळ आला की खूप अवघडल्यासारखं वाटायचं. का कुणास ठाऊक, मला त्याचं असं जवळ घेणं कधीच आवडलं नव्हतं. स्पर्श म्हणाली, वेडाबाई, कारण वीर फक्त तुझं अट्रॅक्शन आहे. कॉलेजमध्ये सगळ्या मुली त्याच्यावर लाईन मारायच्या म्हणून तू त्याच्याकडे आकर्षित झालीस. ते फक्त आकर्षण आहे, प्रेम नाही. तुला जे युवीबद्दल फील होतंय ते खरं प्रेमाची सुरुवात आहे. त्याचा स्पर्श, त्याची नजर, त्याचे शब्द तुला बेचैन करून सोडतात. बरोबर ना? प्रिया म्हणाली. स्पर्शने हुंकार भरला. अगं राणी, जरा बालिशपणा बाजूला ठेवून मोठी हो आणि तुझ्या मनाला प्रश्न विचार. तुला असं का होतंय ते तुला बरोबर उत्तर देईल. प्रिया हसत म्हणाली, पण ते नेहमी मला त्रास देतात. स्पर्श पुन्हा त्याच ट्रॅकवर आली. अरे देवा, काय करू मी या मुलीचं? एक काम कर, तू पण त्याला त्रास दे, मग तर झालं. प्रिया म्हणाली, हां राईट, आता असंच करणार आहे मी. स्पर्श म्हणाली आणि त्यावर प्रियाने कपाळावर हात मारून घेतला. कर, तुला काय करायचं ते कर, पण त्या वीरपासून लांब राहा गं राणी. प्रिया पुन्हा तिला सांगत म्हणाली. हो, नाहीतरी मला त्याचा खूप राग आलाय. स्पर्श म्हणाली. का? काय झालं? तो पुन्हा काही तुला बोलला का? प्रिया काळजीने विचारत होती. आणि त्यावर स्पर्शने तिला पार्टीमध्ये त्याचं आणि तिचं झालेला वाद सविस्तरपणे सांगितला. मला सांग, यात युवराज तुझी किती काळजी घेतो हे स्पष्ट दिसतंय ना? वीरला तुझी अजिबात काळजी नाही. कदाचित तो फक्त तू सुंदर आहेस म्हणून तुझ्या मागे होता. जेव्हा तू त्याला सोडलंस त्याचं खरं रूप बाहेर आलं. जर त्याचं तुझ्यावर खरंच प्रेम असतं तर त्याने तुला असं हर्ट केलंच नसतं. तुझं बोलणं नीट ऐकून घेतलं असतं. प्रिया तिला समजावत होती. त्यावर स्पर्श काहीच बोलली नाही. बरं चल, तू आता आराम कर, मी नंतर बोलते हां. प्रिया म्हणाली. बाय. स्पर्शसुद्धा म्हणाली. हॅलो वहिनी. प्रियाने स्पर्शसोबतचा फोन ठेवून पुन्हा आनंदीला लावला होता. हॅलो, काय गं, झालं बोलणं तुझं स्पर्शसोबत?
आनंदीने लगेच विचारलं. हो झालं. मॅडमला त्यांच्या भावना समजत नाही आहेत. फक्त त्याने जबरदस्ती लग्न का केलं हेच एक खूळ तिच्या डोक्यात भरलं आहे. त्यामुळे त्याचं तिच्यावर असलेलं प्रेम ती नाकारत आहे. प्रिया हसत म्हणाली. मग आता? आनंदी काळजीने म्हणाली. काही काळजी करू नका, होईल सगळं नीट. दोघांना आता जास्तीत जास्त एकत्र असणं गरजेचं आहे. प्रिया म्हणाली. बरोबर. सहवासाने एकमेकांचा स्वभाव एकदा कळला की माणसाबद्दलची मतं बदलतात. आनंदीही म्हणाली. राईट. प्रिया हसली. बरं, ती जाईल ना सासरी वापस? आनंदी म्हणाली. 100%. पण नुसती जाणार नाही तर युवराजची चांगलीच वाट लागणार आहे आता. प्रिया हसत म्हणाली. हो का? पण तिने काही गोंधळ घालायला नको बाई. आनंदी पुन्हा काळजीने म्हणाली. काही होणार नाही वहिनी. त्याला त्रास देता देता तीच त्याच्या प्रेमात पडते की नाही बघा. प्रिया हसत म्हणाली. तू म्हणतेस अगदी तसंच होऊ दे रे देवा. आनंदी देवाला हात जोडून म्हणाली. बरं वहिनी, ठेवू का? नंतर बोलते हां. प्रिया म्हणाली. हो थँक्स, तू स्पर्शला समजावलंस. आनंदी म्हणाली. जीवाभावाची एकच तर मैत्रीण आहे माझी, तिला असं भटकू कसं देऊ? प्रिया म्हणाली. तुझ्यासारखी मैत्रीण सगळ्यांना मिळो. आनंदी हसत म्हणाली. स्पर्श दिवसभर प्रिया काय बोलली याचाच विचार करत लोळत होती. तिलाही ते सगळं पटत होतं पण वळत नव्हतं. मला तो डेव्हिल खरंच आवडायला लागलाय का? स्पर्श मनाशीच म्हणाली. अजिबात नाही, तो जबरदस्ती जवळ येतो म्हणून मला धडधड होतं, बाकी काही नाही. स्पर्श पुन्हा स्वतःशी म्हणाली. ती अशीच त्याच्या विचारात बेडवर लोळत होती आणि तिचा फोन रिंग झाला. फोन नवीन असल्याने त्यात अद्याप नंबर सेव्ह नव्हते. हॅलो, कोण? स्पर्श म्हणाली. स्पर्शिका, समोरून आवाज आला. वीर? स्पर्शने आवाजावरून ओळखलं. चला, म्हणजे आवाज तरी लक्षात आहे तुझ्या. मला वाटलं तोही विसरलीस की काय, वीर म्हणाला. त्याचं ते टोमण्यांचं बोलणं ऐकून तिला त्याचा अजूनच राग आला. तुझं काही काम होतं का? स्पर्श थोडं रागाने म्हणाली. तुला सॉरी म्हणायचं होतं, वीर हळुवार म्हणाला आणि त्यावर स्पर्श जरा नरम पडली. आय एम सॉरी स्पर्श, मी काल तुझ्याशी जे मिसबिहेव केलं त्यासाठी मी खूप गिल्टी फील करतोय. प्लीज मला माफ कर, वीर नाटकी आवाजात म्हणाला. इट्स ओके. स्पर्शचा आवाज भरून आला. कालचं त्याचं वागणं आठवून तिच्या डोळ्यात पाणी आलं. मला तुला भेटायचं आहे. वीरने जाळं फेकलं. नाही नको, स्पर्श म्हणाली. प्लीज स्पर्श, नाही म्हणू नकोस, वीर केविलवाण्या आवाजात म्हणाला. आता भेटून काहीच फायदा नाही वीर, माझं लग्न झालं आहे, तर आता तू मला विसरून जा. स्पर्श उसासा सोडत म्हणाली. बोलताना तिचा आवाज बराच ओला जाणवत होता. फक्त एकदा स्पर्श, मला माहीत आहे आता तू माझी कधीच होऊ शकत नाहीस, पण आपण फ्रेंड्स म्हणून तर भेटू शकतो ना? मला तुझी माफी मागायची आहे, बस एकदाच भेट. वीर तिला फोर्स करत होता. नाही वीर, मी तुला नाही भेटू शकत. मी तुला भेटलेलं कुणालाच आवडणार नाही आणि ते आता बरोबरही नाही. स्पर्श म्हणाली. तुला माझ्यावर विश्वास असेल तर तू मला भेटायला नक्की येशील. मी कॉफी शॉपमध्ये तुझी वाट बघत आहे. असं म्हणून वीरने फोन ठेवला. हॅलो हॅलो वीर, स्पर्श म्हणाली. तिने परत त्याचा नंबर डायल केला पण त्याने स्विच ऑफ केला होता. स्पर्श बराच वेळ तशीच बेडवर पडून जाऊ की नको हा विचार करत होती. अखेर ती उठली आणि शेवटचं एकदा भेटून सगळं संपवावं या विचाराने ती त्याला भेटायला निघाली. वीर कॅफेत तिची वाट बघत बसला होता. ती साहिलकडे आली हे समजताच त्याने तिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. स्पर्श कॅफेत आली. ती तो बसलेल्या टेबलकडे गेली. हाय, वीर तिला नेहमीप्रमाणे मिठी मारत म्हणाला, पण ती लगेच त्याच्यापासून दूर झाली. हाय, स्पर्श म्हणाली. ओ आय एम सॉरी, मी विसरलोच होतो की तुझं लग्न झालं आहे. वीर तिच्या गळ्यातील मंगळसूत्र बघून कुत्सितपणे म्हणाला. हो, आणि आता हेच सत्य आहे, माझं लग्न झालं आहे. स्पर्श डोळ्यात पाणी आणून म्हणाली. कालसाठी आय एम व्हेरी सॉरी. तू युवराज जहागीरदारसोबत त्याची बायको म्हणून इंट्रोड्यूस झालीस आणि माझं हार्ट फेल झालं. वाटत होतं की हे सगळं एक वाईट स्वप्न आहे. मी आत्ता डोळे उघडेल आणि तू माझी स्पर्श म्हणून माझ्या बाजूला उभी असशील. वेडं मन माझं उगाच मर्गजळाच्या मागे धावत होतं. त्यात ड्रिंक जास्त झालं आणि माझ्या मनावरचा ताबा सुटला आणि तुला हर्ट करून बसलो. तुझं त्याच्यावर प्रेम होतं हे तू मला सांगायला हवं होतं स्पर्श. माझ्याशी लग्नाचं नाटक करून तुला काय मिळालं? वीर त्याला तिच्याकडून आता सत्य जाणून घ्यायचं होतं. वीर, मी, स्पर्श पुढे बोलणारच की तिथे युवराज आला. मी आणि स्पर्श एकमेकांवर खूप प्रेम करतो. माझ्यावर जरा नाराज होती ती. आमचं मध्यंतरी ब्रेकअप पण झालं आणि त्यावेळी तू तिच्या आयुष्यात आलास, पण ती तर मनाने माझीच होती. फक्त माझ्यावरच्या रागामुळे तिने तुला लग्नासाठी होकार दिला. पण चुकीचं करते याची जाणीव तिला तुमच्या लग्नाच्या दिवशी झाली आणि ती तुला सोडून माझ्यासोबत पळून गेली. युवराज थंड आवाजात वीरसमोर बसून म्हणाला. युवी, स्पर्शने भीतीने एक आवंढा गिळला. हॅलो युवराज, अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. वीर त्याला बघून दातावर दात घासत म्हणाला. थँक्यू वीर. युवराजही तितक्याच ॲटिट्यूडने त्याला म्हणाला. प्लीज जॉईन अस. वीर चेहऱ्यावर खोटी स्माईल आणून म्हणाला. ॲक्च्युली वीर, आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे. हो ना स्वीट हार्ट? युवराज स्पर्शकडे बघून धारदार आवाजात म्हणाला.
हो हो, आम्हाला जायचं आहे. सॉरी वीर, स्पर्श नजर खाली करून एकदम घाबरून म्हणाली. इट्स ओके, नो प्रॉब्लेम, वीर मनात सरफरडत म्हणाला. बाय वीर, कम डार्लिंग. युवराज तिच्या कमरेवर हात ठेवून तिला तिथून घेऊन निघून गेला. सर कॉफी. वेटर वीर समोर येऊन म्हणाला. गेट लॉस्ट. वीरने रागाने वेटरकडील ट्रे फेकून दिला आणि त्या टेबलवर पैसे ठेवून तोही रागात कॅफेच्या बाहेर पडला. युवराजने स्पर्शला गाडीत बसवलं आणि जोरात दार लावलं. ती दचकून एकदम सावरून बसली. त्याने दुसऱ्या साईडने जात गाडीत बसला आणि गाडी स्टार्ट करून फुल स्पीडने ते मुंबई बाहेर घेतली. त्याच्या चेहऱ्यावरची शांतता आणि गाडीची वाढलेली स्पीड बघून स्पर्श आता बरीच घाबरली होती. त्याने गाडी एका सुनसान जागी आणून उभी केली आणि गाडी बाहेर येऊन उभा राहिला. ती तशीच गाडीत बसून होती. 10-1 मिनिटानंतर तीसुद्धा भीतभीतच गाडी बाहेर आली. युवराज गाडीपासून थोड्या अंतरावर खिशात हात घालून तिला पाठमोरा उभा होता. ती हळूच त्याच्या जवळ गेली. युवराज, स्पर्श दबकत म्हणाली आणि त्याने झटकन मागे फिरत तिला हाताला धरून जवळ खेचलं. तशी ती त्याच्या छातीवर जाऊन आदळली. त्याला तिचा खूप राग आला होता, पण नजर मात्र एकदम शांत थंड होती. स्पर्शला त्याची ती नजर बघून आता पुन्हा खूपच भीती वाटायला लागली. युवराज ऑफिसमध्ये काम करत असताना त्याला स्पर्शची आठवण येत होती. त्याचा नंबर तिने सेव्ह केलाय की नाही हे पाहण्यासाठी त्याने तिला कॉल केला होता, पण त्याचवेळी तिचा फोन एंगेज येत होता. त्याने पुन्हा ट्राय केलं, पुन्हा तेच. मग त्याने तिच्या फोनचं लोकेशन बघितलं. ते अजूनही साहिल देशमुखच्या घरीच दाखवत होतं. त्याने तिच्या फोनमध्ये एक खास सॉफ्टवेअर टाकून घेतलं होतं की तिचा फोन लोकेशन ऑन जरी नसेल तरी त्याची एक्झॅक्ट लोकेशन युवराजच्या फोनवर दिसायची. हे सगळं त्याने तिच्या सेफ्टीसाठी केलं होतं. ती घरीच आहे हे समजून मग तोही कामात बिझी झाला. नंतर थोड्या वेळाने त्याने पुन्हा ट्राय केलं तर तिचा फोनचं लोकेशन एका कॅफेमध्ये दाखवत होतं. त्याने आनंदीला लगेच फोन केला. तेव्हा त्याला समजलं की ती एकटीच घराबाहेर गेली आहे. युवराजच्या मनात पालचूक चुकली आणि तो लगेच तिचं लोकेशन दाखवत असलेल्या कॅफेत गेला. समोर वीर आणि तिला मिठी मारताना त्याने पाहिलं होतं आणि त्या आता रागाने लालबुंद झाला होता. सांगितलं होतं ना त्याच्याशी काही संबंध ठेवायचा नाही. युवराज शांत पण धारधार आवाजात तिला डोळ्यात डोळे घालून रोखून बघत होता. शेवटचं भेटायला गेले होते, तो खूप फोर्स करत होता म्हणून गेले होते. स्पर्श त्याची नजर बघून घाबरून म्हणाली. शेवटचं भेटायचं होतं तर मग बहिणीला का नाही सांगितलंस? त्यांच्यासोबत गेली असतीस ना? युवराज म्हणाला. स्पर्श काहीच बोलली नाही. ती घाबरून युवराजकडे बघत होती, कारण त्याचा आवाज आणि त्याची ती थंड नजर बघून तिला नेमकं काय बोलावं काही समजत नव्हतं. तुला समजत का नाही? तुला काही झालं असतं तर? युवराज पुन्हा पॅनिक होत म्हणाला. वीर चांगला मुलगा आहे. तो मला शेवटचं भेटून सॉरी म्हणण्यासाठी बोलवत होता. काल तो जे वागला त्याच्यासाठी सॉरी म्हणायचं होतं त्याला. स्पर्श आता चिडून म्हणाली. अगोदर हर्ट केलं आणि आज सॉरी म्हणतोय? युवराज तिच्या बँडेज लावलेल्या हाताला हातात घेऊन म्हणाला. तुम्ही पण तेच करता ना? अगोदर हर्ट करता मग सॉरी बोलता. आताही तेच करताय. स्पर्शला आता राग आला होता. युवराजला प्रियाचं बोलणं आठवलं. तिला कोणत्याही गोष्टी चिडून किंवा रागात सांगितली की ती ऐकणार नाही, पण प्रेमाने सांगितलं तर ती ऐकेल. युवराजने मग एक दीर्घ श्वास घेतला आणि तिचा चेहरा हाताच्या उंजलीत घेऊन प्रेमाने तिच्या डोळ्यात पाहत होता. स्पर्श, माझ्यावर थोडा तरी विश्वास ठेव. काल त्याने जे तुझ्यासोबत केलं तसं आज काही झालं असतं तर? मी वेळेवर तिथे आलो म्हणून बरं झालं. युवराज काळजीने म्हणाला. तुम्हाला का वाटतं की तो मला काही नुकसान करेल? चांगला आहे तो, स्पर्श म्हणाली. पण माझा आणि त्याचा अजिबात जमत नाही ना. तू आता माझ्याशी जोडली गेली आहेस म्हणून तो माझा राग तुझ्यावर काढू शकतो. म्हणून सांगतोय त्याच्यापासून दूर राहा. युवराज तिला समजावण्यासाठी पुन्हा प्रयत्न करत होता. त्याच्यासाठीच गेले होते ना? स्पर्श नाक ओढत म्हणाली. म्हणजे? त्याला भेटून मीही हेच सांगितलं की आता आपला काहीही संबंध नाही. आता माझं लग्न झालं आहे आणि आता आपल्या वाटा वेगळ्या आहेत. स्पर्श मुसमुसत म्हणाली. मग काय म्हणाला तो? युवराज म्हणाला. आपण फ्रेंड्स म्हणून तर भेटू शकतो ना, बोलू शकतो असं म्हणत होता. स्पर्श म्हणाली. ठीक आहे, आय ट्रस्ट यू. पण यानंतर माझी एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्यायची. त्याच्या कोणत्याही बोलण्यात यायचं नाही आणि यानंतर चुकूनही एकटी त्याच्यासमोर जायचं नाही. ठीक आहे ना? युवराज तिचे केस कानामागे टाकत होता. स्पर्श नाक ओढत म्हणाली. नाव लेट्स गो. घरी जाऊया. युवी तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. मला आत्ताच घरी नाही जायचं. स्पर्श पटकन म्हणाली. का? मला शॉपिंग करायची आहे. स्पर्श पुन्हा म्हणाली. ओके चला. युवी हसत म्हणाला. तुमच्यासोबत? स्पर्श म्हणाली. हो. का? माझ्यासोबत काही प्रॉब्लेम आहे का? युवी म्हणाला. तुमचं ऑफिस?
स्पर्श म्हणाली. मी बॉस आहे, मला कोण विचारणार आहे? रघु पीटर सांभाळून घेतील सगळं. युवराज तिचा गालगुच्चा घेत म्हणाला. ओके. स्पर्श खांदे उडवून पुढे निघून गेली. युवराज गालात हसत होता. खरंच खूप अल्लड होती ती. तिच्या इनोसेंट वागण्याचा युवराजचा राग कुठल्या कुठे पळाला होता. पण आता त्याला अजून सावध राहायला लागणार होतं. मिस्टर युवराज, आता तुम्ही बघा माझी शॉपिंग, स्पर्श मनातल्या मनात म्हणाली. वेडीच आहे, स्वतःला ना खूप स्मार्ट समजते. दोघेही मग गाडीत बसून शॉपिंगला निघाले. वीर रागाने धुसफुसत त्याची सगळी केबिन अस्ताव्यस्त करत होता. सोडणार नाही मी तुम्हा दोघांना. युवराज जहागीरदार, तुझ्यामुळे मला स्पर्श भेटली नाही. माझ्या प्लॅनिंगमध्ये तू उगाच अडथळा बनलास. माझं जे काही नुकसान झालं आहे ना, ते तर तुला भरून द्यावंच लागेल. वीर रागाने लालबुंद होत म्हणाला. नंतर तो त्याच्या चेअरवर बसला. ड्रॉवरमधून सिगरेटचं पॅकेट काढलं आणि एक सिगरेट घेऊन ती पेटवली आणि हवेत धूर सोडत तो काहीतरी गहन विचार करत होता. मला माहीत आहे युवराज, तुला नक्कीच माझ्यावर संशय आला आहे. त्यामुळेच तर तू हा डाव खेळला आहेस. पण नो प्रॉब्लेम. आता या खेळात अजून मजा येईल. कारण राणी तर तू पळवली, पण तुझ्याच राणीने आता तुला मात देईल. वीर क्रूर हसत मनात म्हणाला. युवराज आणि स्पर्श एका मॉलमध्ये शॉपिंगसाठी आले. स्पर्श उगाच त्याला परेशान करण्यासाठी इकडे तिकडे फिरत होती. घेत तर काहीच नव्हती. युवराज नुसतं फिरून फिरून आता वैतागला होता. त्याने मध्ये मध्ये ऑफिस कॉल्स पण येत होते. स्पर्श, तुला नेमकं काय घ्यायचं आहे? युवराज शेवटी वैतागून तिला म्हणाला. माहीत नाही, स्पर्श खांदे उडून म्हणाली. व्हॉट? तुला शॉपिंग करायची म्हणून तू इथे आली ना? आणि तू म्हणतेस मला काही घ्यायचं नाही, माहीत नाही? युवराज तिच्या दंडाला पकडून म्हणाला आणि दोघांच्याही नजरा एकमेकांना भिडल्या. तिच्या डोळ्यातला खट्याळपणा त्याने लगेच ओळखला. तुला खरंच शॉपिंग करायची आहे की उगाच मला त्रास देतेस? युवराज तिच्या डोळ्यात पाहत हळूच म्हणाला. तू जर मला त्रास देत असशील ना, तर तुला खूप महागात पडेल. माझा जितका टाईम तू वेस्ट केला आहे, रात्री तितके किस तुला करावे लागतील. युवराज हळूच तिच्या चेहऱ्यावरून फुंकर मारत एकदम सडेक्टिव्ह व्हॉईसमध्ये म्हणाला आणि स्पर्शने भीतीने एक आवंढा गिळला. माहीत नाही म्हणजे आता लक्षात येत नाही आहे, विसरले. स्पर्श कावरीबावरी होत म्हणाली. आत्तापर्यंत तू 1 तास वाया घातलास, तर त्या हिशोबाने 60 किस. युवराज एक आय विंक करत तिला सोडत म्हणाला. 60? तिचे डोळेच मोठे झाले होते. 60 मिनिट म्हणजे 1 तास आणि 1 मिनिट म्हणजे 1 किस. किती झाले? युवराज गणिती भाषेत म्हणाला. 60. स्पर्श पुन्हा काउंट करत म्हणाली. राईट, युवराज म्हणाला आणि तिने त्यावर भीतीने एक आवंढा गिळला. हां, आठवलं. मला साड्या घ्यायच्या आहेत, स्पर्श पटकन म्हणाली. खरं तर तिला काहीच घ्यायचं नव्हतं. त्याला परेशान करण्याच्या नादात तीच फसली. ओके, घे. युवराज हसत समोर साडीच्या शॉपमध्ये गेला. स्पर्श मनातल्या मनात त्याला 1000 शिव्या देत पुटपुटत त्याच्या मागे शॉपमध्ये गेली. वेलकम सर, सेल्समन म्हणाला. आमच्या राणीसाहेबांना साड्या घ्यायच्या आहेत. युवराज स्पर्शकडे बघून त्यांना म्हणाला. त्या दिवशी मॅडमला साडी घेतली, त्यात अजून खूप सुंदर डिझाईन आहेत, दाखवू का? सेल्समन युवराजला म्हणाला. 1 मिनिट, यांनी मला कधी साडी घेतली? स्पर्श गोंधळून त्या दोघांना बघत होती. अहो मॅडम, मागे नाही का तुम्ही आला होतात, पण तुम्हाला काहीच पसंत पडत नव्हतं, तेव्हा सरांनी तुमच्यासाठी एक साडी सिलेक्ट केली आणि तुम्हाला द्यायला सांगितली. ती तुम्ही लगेच घेतलीसुद्धा. सेल्समन हसत म्हणाला. हा तोच मॉल आणि तेच शॉप होतं जेव्हा स्पर्श आणि आनंदी साडी घ्यायला आल्या होत्या. म्हणजे त्या दिवशी ती साडी तुम्ही? स्पर्श युवीकडे आश्चर्याने बघून म्हणाली. येस स्वीटहार्ट, तुला अजिबात चॉईस नाही. बिचारे सगळे परेशान झाले होते. युवराज हसत म्हणाला. म्हणून तर म्हणतोय सर, तुम्हीच पसंत करा. मॅडम खूप कन्फ्यूज होतात. सेल्समनसुद्धा हसत होता. तुम्ही तुमचं काम करा हो, स्पर्श रागात म्हणाली आणि एका चेअरवर तोंड फुगून बसली. यावेळी पण तिने खूप साड्या पाहिल्या, पण तेच एकही पसंत पडत नव्हती. रॅदर ती त्याला सतवण्यासाठी मुद्दाम एकाही साडी पसंत करत नव्हती. पण तोही युवराज होता, तिच्यापेक्षा कितीतरी पटीने स्मार्ट. तिने ज्या ज्या साड्या बघितल्या त्या सगळ्या घेतल्या, अजून त्याच्या आवडीच्यासुद्धा घेतल्या. शॉपकीपर भलताच खुश झाला. मॅडम, असेच येत राहा, नेक्स्ट टाईम डिस्काउंट देईन, शॉपकीपर बिल देत म्हणाला. मग दोघेही बॅग घेऊन बाहेर आले आणि तितक्यात रघुचा फोन युवराजच्या फोनवर आला. येस रघु, युवराज म्हणाला. भैयासाहेब, ते जॅपनीज क्लायंट भेटायचं म्हणत होते. रघु म्हणाला. ती मीटिंग तर उद्या होती ना? युवराज. हो, पण मीटिंगच्या अगोदर काही गोष्टी आहेत, त्या आपापसात अगोदर बसून क्लिअर करू असं म्हणत आहेत. रघु म्हणाला. केव्हा आहे मीटिंग? युवराजने विचारलं. अजून अर्ध्या तासाने, रघु म्हणाला. ठीक आहे, मी येतो, युवराज म्हणाला आणि त्याने फोन ठेवून दिला. स्पर्शने त्यांचं बोलणं ऐकलं आणि मनात खुन्शी हसली. स्पर्श, चल तुला सोडतो, युवी म्हणाला. मला अजून शॉपिंग करायची आहे. स्पर्श पुन्हा म्हणाली. तुला फक्त साड्या घ्यायच्या होत्या ना?
युवराज तिला निरखून बघत म्हणाला. मला अजून बरंच काही घ्यायचं आहे, स्पर्शसुद्धा म्हणाली. मुद्दाम करते, युवी डोळे बारीक करून म्हणाला. तुम्ही जा मग, माझं मी जाईन, स्पर्श भोळेपणाने म्हणाली आणि पुढे जात होती. वेट, युवराज तिला पाठीमागून म्हणाला. तिला वाटलं हा जाईल, नाहीतर मीटिंग कॅन्सल करेल आणि ती जिंकेल म्हणून खूप खुश झाली ती. त्याने फोन घेतला आणि पुन्हा रघुला लावला. हा भैयासाहेब बोला, रघु म्हणाला. मी मॉलमध्ये आहे, तुझ्या वहिनीसोबत शॉपिंग करतोय. मीटिंगसाठी त्यांना घेऊन इथे येशील, युवराज म्हणाला. आणि स्पर्शने ते ऐकून डोळेच मोठे केले. जी भैयासाहेब, रघु काय ते समजला आणि हसत होता. चला, अजून शॉपिंग करायची आहे ना, करा, युवराज त्याचा कोट काढून हातात घेत म्हणाला. स्पर्श तंतनत पुढे निघून गेली. युवराजला तिच्या बालिशपणाचं आता हसूच येत होतं. टू बी कंटिन्यूड. श्रोतेहो, आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आता इथेच थांबूया, भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.